मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पाहताय किती ओबीसीचे आहे आणि आहे तर अनेक जण शेपूट घालून सत्तेची खुर्ची उभवत आहे. शेपूट घालून मुद्दाम शब्द वापरतात. त्यांना सत्ता महत्त्वाची आहे, ओबीसी आणि आपल्या समाज बांधवाचं हित महत्त्वाचं वाटत नाही म्हणून ते शेपूट घातले. कोणी लढतो आहे तो एकटा पडणारच, कारण सत्ता आणि संघर्ष जर ज्यांना करायचा आहे तो समाजाचा आहे तर त्याला एकटे पाडत असतील तर हा समाज नक्कीच ओबीसी म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी जो लढेल त्याच्या पाठीशी उभा राहील. आजच्या बैठकांसाठी तुम्ही कोणाकोणाला निमंत्रण दिलं होतं? कारण तायवाडे आहेत किंवा शेंडगे आहेत हे कुणी दिसले नाहीत. आजच्या बैठकीचं निमंत्रण तुम्ही कोणाकोणाला दिलं? हे वेळेवरची बैठक ठरली. आम्ही त्यांना निरोप मेसेज दिला, काही कारणास्तव आले नसतील. मी आता तायवाडे साहेब आमचीच नाही, आम्ही त्यांना 2-3दा त्यांचं कार्यक्रम ते हॉस्पिटलचं उद्घाटन वगैरे त्यामुळे त्यांनी आले नाही किंवा त्यांच्यापर्यंत मी फोन केला पण तो फोन 2दा नॉट रिचेबल होता, कदाचित बाहेर असेल नॉट रिचेबल होता, पण ते काही दूर नाही. 20 तारखेला ज्या सभा घेणार आहात ओबीसीच्या त्यामध्ये तुम्ही भुजबळांना देखील आमंत्रण करणार आहात. मात्र महाविकास आघाडीतर्फे तुम्हाला कोणत्या नेत्यांचा पाठिंबा इतर पक्षातील काँग्रेसचे मला पाठिंबा आम्ही तुमच्या पक्षात पण तुम्ही एकाकी आहात. सॉरी, त्याला जोडून की तुमच्या पक्षात पण तुम्ही एकाकी पडता आहात. असं आहे की मला वाटत नाही. मी आता भूमिका आजच मांडली आणि आजच एकाकी म्हणणं म्हणजे हे गैर. आणि मी परत एकदा सांगतोय, तुम्ही अर्धवट दाखवू नये. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला अजिबात विरोध केलेला नाही. सरकारने भूमिका जी मांडली, वारंवार ओबीसीच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम करते. ओबीसीच्या कोट्यातून देणार नाही, ओबीसीच्या वाट्यातून देणार नाही, ओबीसीला धक्का लागू देणार नाही. अरे धक्का नाही म्हणजे तुम्ही तर कुठं फेकून दिला आम्हाला. आता काय परिस्थिती निर्माण करून दिली आणि आज काय झालं, दुःखानं काय सांगावं लागतं. ठीक आहे मिळालं, पण ढोल कुठे वाजवताय? ओबीसीच्या घरापुढे का ढोल वाजवताय तुम्ही? गुन्ह्या गोविंदानं राहणारा समाज, अनेक वर्ष एकत्र राहणारा समाज हा एकमेकाचा वैरी का करताय तुम्ही? तुम्ही वैरी म्हणून बघत आहे काय? म्हणजे गावाला तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे काय? गावं अशांत करायची आहेत का तुम्हाला? या पद्धतीनं वागणं बरोबर आहे का? हे सुद्धा चुकीचं आहे. अनेक गावातून आम्हाला रिपोर्ट मिळाले. तो छोटासा समाज आपला संरक्षणासाठी हक्कासाठी त्या गावात राहत असेल तर 5-25 लोकांच्या घरापुढे ढोल वाजवणं, गुलाल उधळा. तुम्ही आपल्या घरापुढे उधळा ना, पण ओबीसीच्या घरापुढे जाऊन गुलाल उधळणं हे चुकीचं आहे. म्हणून माझी मोठा बंधू म्हणून मराठा समाजाला विनंती, तुम्ही या पद्धतीच्या कृत्याला समर्थन करू नका. हे चुकीचं होत आहे. जरांगे भुजबळांबद्दल म्हटलंय, छगन भुजबळ हे मराठा समाजामध्ये माती कालवायचं काम करतात आरक्षणामध्ये. कोण? जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील म्हणताय. मला काही त्याबद्दल बोलायचं नाही. वडेट्टीवार साहेब, छगन भुजबळ हे म्हणतात की मी मराठाच्या विरोधात नाही, परंतु ओबीसी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका ही आहे की मी राजीनामा दिला आहे, परंतु तो राजीनामा कोणाकडे दिला आहे याबाबत अजूनही कुठे स्पष्टता नाही आहे. त्याच्यामुळे असं दिसतं की ओबीसी समाजामध्ये हा संशय मात्र कायम आहे की छगन भुजबळ सरकारमध्ये आहे, परंतु सरकारमध्ये असतानाही ते सरकारवर दबाव का टाकत नाही आणि असे निर्णय होत असताना त्यांना माहीत का नाही, हा एक त्यांच्या मार्फतचा संशय या ठिकाणी उत्पन्न होतो. काय म्हणतो? अरे आता थोडंसं ते काय म्हणतात, थोडी शस्त्र आहेत त्यांच्याकडे, ते शस्त्रच काढून घेण्यासाठी लागलेत का तुम्ही? ठीक आहे, लढाई लढतो ना माणूस, काही शस्त्र आहेत चिल्लर थोडे त्यांच्याकडे, ना भाला आहे, ना पिस्तूल आहे, ना बंदूक आहे. आता काय ते चाकू वगैरे असेल छोटासा तर तेही काढून घ्या, म्हणजे निशस्त्र करता काय त्यांना? वडेट्टीवार साहेब, आधी नारायण राणे काही ओबीसी जे काही मंत्रिमंडळाचं छोटासा सपोर्ट आहे तेही काढून, म्हणजे तुम्ही आम्ही रस्त्यावरच लढलो पाहिजेत आणि बाकी सत्तेत राहून मस्ती मारत लढले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं का? कारण मध्यंतरी मागणी झाली होती जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसीतल्याच काही लोकांनी असं सुद्धा म्हटलं होतं की आता भुजबळांचा लढा हा नाकाम ठरलेला आहे, तर आता भुजबळांनी राजीनामा द्यावा. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला नाही वाटत की कोणी राजीनामा द्यावा. मी राजीनाम्याच्या विरोधात आहे. बघा, ज्याला जिथे लढायचं आहे तिथे लढलं पाहिजे, भूमिका स्पष्ट मांडली पाहिजे. काढायचं असेल तर काढून टाकतील बहुमताच्या भरोशावर, त्यांना तो त्यांचा अधिकार आहे ठेवायचं की नाही. पण त्यांनीच राजीनामा द्यावा हे काय आहे? मग आम्ही मागतो मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आमच्या ओबीसीचा सत्यानाश केला म्हणून. देणार आहेत का उद्या?
विचारा त्यांना, आम्ही मागणी करतो सगळ्या आमच्या पुढे. बरं ओबीसी सर, नारायण राणे यांच्या हा. भूमिकेबद्दल काय म्हणाल? कारण आता ते म्हणतात की मराठा आणि कुणबी हे एकत्र नाही आहेत, वेगवेगळे आहेत. आता यापूर्वी त्यांनी म्हटलं होतं, त्यांच्या अध्यक्षतेमध्ये जी समिती नेमली होती त्यात त्यांनी रिपोर्ट दिला होता की दोघं एकत्रच आहे असा दावा केला होता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल काय? आपल्याला सगळ्याला माहीत आहे सर्वोच्च न्यायालयात काय झालं, हायकोर्टात काय झालं, आणि काही जणांची भूमिका सत्याला धरून आहे, काही जणांची भूमिका ही सोयीनी आहे. ती आता सत्य आहे की सोयीची आहे मला वाटतं राणेसाहेब सांगू शकते. विजय भाऊ, पण ते राज्यसभेसाठी- ओबीसी समाजासमोर एक मोठा संकट आहे. विजय भाऊ, राज्यसभेवर- ओबीसी समाजासमोर एक संकट आहे. ती काल रद्द केली त्यांनी ट्विटवर एक्सवर नमूद करून. पण आज राणे साहेब फडणवीसांच्या भेटीला गेले होते सह्याद्रीवरती. काही मन की बात झाली तर कसं वाटतं? आणि खासदारकी मिळेल का? म्हणजे असा सुद्धा विषय नाही, आहे चर्चेत. मला एवढंच की आम्ही सत्ताधाऱ्यांनी एका बाजूला ओबीसी आणि दुसऱ्या बाजूला मराठा जुंपून आपली शेती करून घेऊ नये म्हणजे झालं. आमच्या घरावर नांगर फिरवून स्वतःची शेती नांगरून घेण्यासाठी एकाने ओबीसीला एका बाजूला जुंपायचं आणि दुसऱ्या बाजूला मराठ्याला एकाने जुंपायचं आणि आमचा वापर करायचा आणि पीक मात्र त्यांनी खायचा आणि शेतातले बैल बनून आम्ही राबायचं. ही जर त्यांची भूमिका असेल ती एक उघडी पडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही उघडं पाडल्याशिवाय राहू नये. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.